नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार, तर मग उद्या आहे चैत्र अमावस्या. तर अमावस्या असल्यामुळे आता आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतात. आता असा कोणीही व्यक्ती नाही की तो व्यक्ती सगळ्या बाजूने सुखी आहे. प्रत्येकाला काही ना काही संकटे, अडचणी, दुःख हे असतंच. त्यामुळे मग आपण इतर वेळी आपण सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, पण अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आपण ज्या पण काही सेवा करतो, उपाय करतो त्याचं फळ नक्की मिळतं. आपण मग अमावस्याच्या दिवशी पितरांचे तर्पण, श्राद्ध हे तर करतच असतो. त्याचप्रमाणे दान करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे मग आपल्याला आजच्या दिवशी काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी 21 तांदळाचे जे दाणे आहेत तर एका ठिकाणी ठेवायचे आहेत. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपल्या घरामध्ये जर पैसा टिकून राहत नाही किंवा सतत काही ना काही संकटे, दुःख येत असेल, तर त्यावेळेस मग अमावस्येच्या दिवशी काही सेवा उपाय केल्यामुळं त्याचं आपल्याला नक्की फळ मिळतं. त्यामुळे मग 21 दाण्यांचा म्हणजेच की 21 तांदळाच्या दाण्यांचा जो पण काय उपाय करायचा आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा जो उपाय करणार आहोत आपण, तर हा अमावस्येच्या दिवशी दिवसभर तुम्ही संपूर्ण दिवसभरात कधीही करू शकता. आता प्रत्येक व्यक्तीला काही ना काही अडचणी ह्या असतातच, तेव्हा मग हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते. तर मग हा उपाय आपल्याला अमावस्येच्याच दिवशी करायचा आहे. तर मग सकाळी लवकर उठल्यानंतर आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन तर करतच असतो आणि त्यानंतर मग सगळीकडे आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे. मग पाण्यामध्ये थोडं 2 थेंब गंगाजल किंवा गोमूत्र टाकून पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, ते पाणी शिंपडल्यानंतर घराच्या बाहेर पण पाणी शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते. मग घरातील निगेटिव्हिटी निघून जाते आणि देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आता अमावस्या असल्यावर आपण दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावतोच. तर इतर दिवशी म्हणजेच की एकादशी असेल, पौर्णिमा असेल, त्यावेळेस पण आपण आंब्यांच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे. आंब्यांच्या पानामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला प्रिय असते आणि मग आपला उंबरठा जर सजलेला असेल तर माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते. मग आपल्याला 21 तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ मग काय करायचे आहेत, चांगले तांदूळ घ्यायचे, असे अर्धे तुटलेले वगैरे न घेता अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि कुंकू आणि हळद लावून आपण ज्याप्रमाणे अक्षदा बनवतो त्याप्रमाणे आपल्याला तांदूळ बनवायचे आहेत. म्हणजेच की अक्षदा जसे बनवतो हळद आणि कुंकू टाकून, तसे आपल्याला ते तांदूळ बनवायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक कागद घ्यायचा आहे आणि मग त्या कागदावरती काय करायचं आहे, मग आपल्याला अगोदर एक तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. श्रीराम असे लिहायचे आहे त्या कागदावरती. जे आपण कागद घेणार आहे त्या कागदावरती आपल्याला पेनाने श्रीराम लिहायचं आहे आणि उजव्या हातामध्ये एक जो तांदूळ घेतला आहे आपण, तर मग ते काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे आपल्याला. त्या वाटीमध्ये आपल्याला 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि मग नंतर काय करायचं आहे, जय राम श्रीराम जय जय राम असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग तो जो तांदूळ आहे, ज्या कागदावरती आपण श्रीराम लिहिलं आहे, तर त्या कागदावरती आपल्याला एक तांदळाचा दाणा ठेवायचा आहे. असं करून मग आपल्याला 21 वेळा जय राम श्रीराम जय जय राम असा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे आणि 21 तांदळाचे जे दाणे आहेत, तर ते तांदळाचे दाणे आपल्याला तिथे ठेवायचे आहेत त्या कागदावरती आणि त्या कागदाची काय करायचं आहे, आपल्याला पुडी बांधून मग ते त्यावरती ठेवायचं आहे आणि मग ते तांदूळ मग आपल्याला तशीच पुडी, तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा मग आपल्याला सांगायचं आहे. म्हणजेच की इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे. आता घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरात एखाद्या व्यक्तीवरती सतत संकट येत आहे, विघ्न येत आहेत किंवा घरात एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे आहे, जे पण काय असेल ते सांगायचं आहे, प्रार्थना करायची आहे आणि मग घरामध्ये काय करायचं आहे, आपल्याकडे जर हनुमानाचा फोटो असेल तर हनुमानाच्या फोटो पुढं मग काय करायचं आहे, ती जी पुडी आहे तर ती तांदळाची पुडी आपल्याला हनुमानाच्या फोटो पुढं अर्पण करायची आहे किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरातही ती पुडी ठेवू शकता. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्यानंतर मग काय करायचं आहे, ती जी पुडी आहे तर ती पुडी मग एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायची आहे. आता जवळपास जर पाणी नसेल तुमच्या तिथे, तर तुम्ही मग एखाद्या झाडाखाली वगैरे, म्हणजे पक्षी वगैरे खातील अशा झाडाखाली तुम्ही ते तांदूळ टाकू शकता. बऱ्याच ठिकाणी काय होतं की शहरी भागामध्ये जवळपास पाणी वगैरे, स्वच्छ पाणी वगैरे नसतं, त्यामुळे मग नदी वगैरे नसते, त्यामुळे त्यांना टाकण्याचा प्रश्न पडतो. म्हणून मग एखाद्या झाडाखाली टाकलात तरी पण चालेल. आणि मग नंतर काय करायचं आहे, यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये ज्या पण काय अडचणी आहेत, समस्या आहेत, तर त्या दूर होतात, पैसा टिकून राहतो
आणि जर एखाद्या व्यक्तीला शत्रुपीडा असेल किंवा मग जवळपास एखाद्या व्यक्तीसोबत सतत काही ना काही शत्रुत्व निर्माण होत असेल, तर त्यावेळेस त्या व्यक्तीने काय करायचं आहे, खास त्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला खडीसाखर ठेवायची आहे त्या नारळावरती. आणि तो नारळ घेऊन आपल्याला काय करायचं आहे, हनुमानाचं मंदिर जिथे कुठे असेल जवळपास, तर तिथे मंदिरामध्ये जायचं आहे आणि मग हनुमानाला तो नारळ जो आहे तर अर्पण करायचा आहे. नारळ फोडायचं नाही, फक्त हनुमानाला हा नारळ अर्पण करायचा आहे. आणि एक वेळा तिथे बसून आपल्याला हनुमान चालीसा पठण करायचं आहे. आता जर तुम्हाला हनुमान चालीसा पठण करण्यासाठी हनुमान चालीसा येत नसेल, तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता. पण तिथे बसून तुम्हाला पठण करणं शक्य होत असेल तर मोबाईलवरती लावून पण तुम्ही पठण करू शकता. तो नारळ आपल्याला चुकूनही तिथे फोडायचा नाही, फक्त अर्पण करायचा आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला हा उपाय फक्त ज्यावेळेस आपल्याला एखाद्या ते शत्रूचा त्रास होत असेल त्यावेळेसच हा उपाय मग तुम्ही करू शकता. आता यापैकी दोन्ही पण जे उपाय आहेत, तर हे उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस मग तुम्ही पुढील महिन्यात जी अमावस्या वगैरे येईल त्यावेळेस मग तुम्ही हा वेगळा उपाय करू शकता. आणि मग घरामध्ये सुतक वगैरे असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की शंकराची पूजा करण्याला पण किंवा सेवा करण्याला पण अमावस्येच्या दिवशी जास्त महत्त्व दिले जाते, कारण की सगळ्यात जास्त महत्त्व असतं. म्हणून मग आपण आजच्या दिवशी काही वस्तू दान पण करू शकता. त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये पण जाऊन ह्या वस्तू दान करू शकता. किंवा मग आपल्याला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी म्हणून अमावस्येच्या दिवशी चुकूनही तेल म्हणा किंवा मग कडधान्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू घरी आणायच्या नाहीत. कारण की इतर दिवशी तुम्ही आणू शकता, कारण की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी म्हणून ह्या वस्तू आपण इतर दिवशी आणायच्या आहेत. मग ह्या वस्तू जर आपण अमावस्येच्या दिवशी आणल्या तर घरामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेत असते. आणि आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आता आपल्या घरामध्ये तांदूळ म्हणा, मीठ म्हणा, ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या संपण्या अगोदरच घरी घेऊन यायच्या आहेत. कारण की तांदूळ आणि मीठ हे माता लक्ष्मीला जास्त प्रिय असतं. त्यामुळे ह्या वस्तू संपण्या अगोदर घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तामसिक पदार्थ चुकूनही खायचे नाहीत. म्हणजेच की कांदा, लसूण हे जे पदार्थ आहेत तर तामसिक पदार्थामध्ये मोडत असतात. किंवा मांसाहार म्हणा, तर ह्या अमावस्येच्या दिवशी चुकूनही घरामध्ये बनवायचे नाही किंवा तुम्ही स्वतः पण खायच्या नाहीत. आणि मग दुधी भोपळा किंवा मग मसूर, वांगी ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या पण आपल्याला तामसिक पदार्थामध्ये मोडत असतात. म्हणून मग अमावस्येच्या दिवशी ह्या भाज्या पण आपल्याला घरी बनवायच्या नाहीत. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ज्यामुळे आपल्यावर घरावरती माता लक्ष्मीची कृपा राहिली पाहिजे. म्हणून मग ह्या गोष्टींची काळजी घेऊन ह्या सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळं मग आजच्या दिवशी हा आवर्जून उपाय करा. आपल्या घरामध्ये ज्या पण काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते. तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय राम, श्रीराम, जय जय राम हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.